आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत 5 असे सनस्क्रीन्स शेअर करणार आहे, जे तुमच्या स्किनला एव्हरीडे खूप छान प्रोटेक्ट करतात. तुम्ही त्यांना मेकअपच्या आधीही वापरू शकता, त्याचबरोबर ते अफोर्डेबलही आहेत. चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. हाय, आय एम सारिका अँड यू आर वॉचिंग सारिका मेकअप. आजचा व्हिडिओ बेसिकली असणार आहे सनस्क्रीन्स रिकमेंडेशन्स. चला व्हिडिओला स्टार्ट करूया. तर फर्स्ट सनस्क्रीन मी तुम्हाला रेकमेंड करणार आहे फॉक्सटेलचं गोल्डन आवर ग्लो सनस्क्रीन. हे तुम्हाला 350 रुपीजचं 50 ml हे ट्यूब मिळते, जी ट्रॅव्हल फ्रेंडली आहे. खूप छान पॅकेजिंगमध्ये हे तुम्हाला मिळतं. या सनस्क्रीनची फिनिशिंग थोडीशी ग्लोवी ड्यूवी असणार आहे. हे एक ऑल स्किन टाइप प्रोडक्ट आहे. त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला SPF 50 आणि PA 4 टाइम्स प्लस रेटिंग मिळतं, जे तुम्हाला UVA, UVB रेजपासून प्रोटेक्ट करतं. त्यानंतर यामध्ये तुम्हाला स्किन लव्हिंग इन्ग्रेडियंट्सही मिळणार आहेत, जसं की व्हिटॅमिन सी आणि नायसिनामाइड यामध्ये ॲडेड असल्यामुळे तुमची स्किन व्हिटॅमिन सीमुळे ब्राईट होते किंवा जे टॅनिंग असतं ते थोडंसं कालांतराने कमी होतं किंवा रेग्युलर यूजने कमी होतं. आणि नायसिनामाइड जे तुमच्या स्किनच्या ऑइल प्रोडक्शनला रेग्युलेट करतं. ऑल स्किन टाइप प्रोडक्ट आहे, तर कुठल्याही स्किनचे याला वापरू शकतात, जसं की नॉर्मल स्किन, ऑइली स्किन, कॉम्बिनेशन स्किन किंवा ड्राय स्किन. ड्राय स्किनवाल्यांसाठी तर खूप जास्त बेस्ट ऑप्शन असणार आहे हा, कारण याच्यामुळे स्किन खूप जास्त ग्लो करते. त्याचबरोबर यामध्ये ना व्हिटॅमिन सी असल्यामुळे जर तुमच्या स्किनला काही सेन्सिटिव्हिटी असेल तर तुम्ही याला स्किप करू शकता किंवा तुम्ही पॅच टेस्ट करून याला वापरू शकता. त्याचबरोबर याचं टेक्स्चर मी तुम्हाला दाखवते. थोडंसं क्रीमी टेक्स्चर आहे आणि हे अप्लाय केल्यानंतर बिलकुलही व्हाईट कास्ट याचा उरत नाही. क्रीम कन्सिस्टन्सी असल्यामुळे तुमची ड्राय स्किन असेल तर तुमच्यासाठी हे एकदम बेस्ट काम करेल. नेक्स्ट सनस्क्रीन मी इथे तुम्हाला रेकमेंड करणार आहे डॉक्टर शेथचं सेरामाइड अँड व्हिटॅमिन सी ऑइल फ्री सनस्क्रीन. हे सनस्क्रीन स्पेशली डिझाइन केलेलं आहे ऑइली स्किनवाल्यांसाठी. ज्यांची पण स्किन ऑइली असते त्यांच्यासाठी हे सनस्क्रीन बेस्ट काम करतं. यामध्ये तुम्हाला SPF 50 प्लस आणि त्याचबरोबर PA 4 टाइम्स प्लस असं रेटिंग मिळतं, जे तुम्हाला UVA, UVB रेजपासून प्रोटेक्ट करतं. त्याचबरोबर ब्लू लाईट फिल्टर्सही यामध्ये आहे आणि इन्फ्रारेड फिल्टर्सही यामध्ये आहे. तुमची स्किन हेल्दी आणि ब्राईटन अप करण्यासाठी यामध्ये तुम्हाला 1% सेरामाइड कॉम्प्लेक्स आणि 1% व्हिटॅमिन सी कॉम्प्लेक्स मिळतं, जे स्किन लव्हिंग इन्ग्रेडियंट्स आहेत. तसंच हे एक वॉटर रेझिस्टंट सनस्क्रीन आहे. जर तुम्हाला स्वेटिंगही झाली तरीही हे तुमच्या स्किनवरून हलणार नाही. तुमच्या स्किनवर हे सेट राहील. याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता. जेल क्रीमी असं याचं टेक्स्चर आहे. अप्लाय केल्यानंतर खूप इझिली हे ब्लेंड होतंय आणि त्याचबरोबर कसल्याही प्रकारचं व्हाईट कास्ट आपल्याला इथे दिसत नाही. तुम्ही चेक करू शकता. अप्लाय केल्यानंतर खूप छान थोडासा मॅट असा इफेक्ट फेसला येतो. जर तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्ही डेफिनेटली याला वापरू शकता. खूप छान प्रोडक्ट आहे. नेक्स्ट सनस्क्रीन असणार आहे डॉक्टर शेथ्सचं केसर अँड कोजिक ॲसिड ऑइल फ्री सनस्क्रीन. सिमिलरली जे आपण आधी ऑइल फ्री सनस्क्रीन पाहिलं त्यामध्ये सेरामाइड कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी कॉम्प्लेक्स होते. यामध्ये असणार आहे 1% केसर एक्स्ट्रॅक्ट आणि 1% कोजिक ॲसिड कॉम्प्लेक्स. हे सनस्क्रीन जर तुमची स्किन खूप जास्त ऑइली आणि पिगमेंटेड असेल, अशा वेळी तुम्ही या सनस्क्रीनला ट्राय करू शकता. यामध्ये तुम्हाला 1% केसर एक्स्ट्रॅक्ट आणि कोजिक ॲसिड कॉम्प्लेक्स मिळतं 1%, जे तुमच्या पिगमेंटेशनला रिड्यूस करण्यासाठी हेल्प करतं आणि त्याचबरोबर तुमचा हेल्दी ग्लो प्रोव्हाईड करतं. यामध्येही तुम्हाला SPF 50+ आणि PA 4 टाइम्स प्लस असं रेटिंग मिळतं. त्याचबरोबर हे UVA, UVB, ब्लू लाईट आणि इन्फ्रारेड रेजपासूनही स्किनला प्रोटेक्ट करतं. सिमिलरली ऑइल फ्री सनस्क्रीन आहे. अप्लाय केल्यानंतर हे एक थोडंसं जेल क्रीम टेक्स्चर असल्यामुळे खूप इझिली ब्लेंड होतं आणि अप्लाय केल्यानंतर कुठलाही व्हाईट कास्ट याचा उरत नाही. बिलकुल नॉन ग्रीसी फॉर्म्युला आहे, त्यामुळे तुम्ही अप्लाय केल्यानंतर स्किनवर कसलाही ग्रीसीनेस तुम्हाला जाणवत नाही. जर तुमच्या स्किनला खूप जास्त टॅनिंग झालेली असेल आणि स्किन खूप जास्त ड्राय फील होत असेल, तर अशा वेळी तुम्ही सेरामाइड व्हिटॅमिन सी ऑइल फ्री हे वालं सनस्क्रीन यूज करू शकता. आणि जर तुमच्या फेसवर खूप जास्त टॅनिंग असेल, पिगमेंटेशन्स असतील, तर अशा वेळी तुम्ही हे सनस्क्रीन यूज करू शकता. हे आहे केसर अँड कोजिक ॲसिड ऑइल फ्री सनस्क्रीन. स्पेशली ऑइली स्किनवाल्यांसाठी डिझाइन केलेले हे दोनही सनस्क्रीन आहेत डॉक्टर शेथ्सचे. एक आहे सेरामाइड अँड व्हिटॅमिन सी ऑइल फ्री सनस्क्रीन आणि दुसरं आहे केसर अँड कोजिक ॲसिड ऑइल फ्री सनस्क्रीन. नेक्स्ट सनस्क्रीन असणार आहे विश केअरचं नायसिनामाइड ऑइल बॅलन्स फ्लुइड सनस्क्रीन, जे तुम्हाला लाईट आणि मॅट फिनिशिंग देतं. यामध्ये तुम्हाला SPF 50 प्लस, PA 4 टाइम्स प्लस ब्रॉड स्पेक्ट्रम असं खूप जास्त रेटिंग असलेलं हे सनस्क्रीन आहे. त्याचबरोबर यामध्ये ओट्स एक्स्ट्रॅक्ट, झिंक PCA, किका आणि सेरामाइड्स आहे. नायसिनामाइड असल्यामुळे हे तुमच्या फेसचं ऑइल प्रोडक्शन जे आहे त्याला रेग्युलेट करतं किंवा कंट्रोल करतं. त्याचबरोबर यामध्ये ओट्स एक्स्ट्रॅक्ट, किका हे असल्यामुळे तुमची स्किन थोडीशी काम होते. तुमच्या स्किनला कुठल्याही प्रकारचं सेन्सिटिव्हिटी असेल किंवा रेडनेस वगैरे असेल, तर ते पूर्ण एक सूदिंग इफेक्ट या सनस्क्रीनमुळे येतो. त्याचबरोबर यामध्ये सेरामाइड असल्यामुळे तुमची स्किन खूप जास्त मॉइश्चराइज्ड किंवा हायड्रेटेड राहते.
यामध्ये असलेलं नायसिनामाइड कन्सन्ट्रेशन तुमच्या स्किनवर येणाऱ्या सीबमला किंवा ऑइलला कंट्रोल करतं, रेग्युलेट करतं, ज्यामुळे एक मॅट फिनिशिंग याची तुम्हाला मिळते. त्याच केल्यानंतर तुम्ही बघू शकता खूप इझिली हे ब्लेंड होतंय. ब्लेंड झाल्यानंतर कसल्याही प्रकारचं व्हाईट कास्ट इथे उरत नाही. स्वेट रेझिस्टंट असल्यामुळे तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्ही याला वापरू शकता. तुमची नॉर्मल किंवा ड्राय स्किन असेल तरीही तुम्ही याला वापरू शकता, कारण यामध्ये नायसिनामाइड आणि सेरामाइड आहेत, जे स्किनला खूप छान बॅलन्स करतात. त्याचबरोबर यामध्ये असलेलं कीका आणि ओट्स एक्स्ट्रॅक्टमुळे जर तुमची सेन्सिटिव्ह स्किन असेल, तर तरीही तुम्ही याला वापरू शकता, कारण तुमच्या स्किनला बॅलन्स करणं आणि सूथ करणं असं याचं काम आहे. ऑल स्किन टाइप आणि ऑल स्किन टोनसाठी हे यूज होतं, कारण यामध्ये कसल्याही प्रकारचा व्हाईट कास्ट उरत नाही आणि खूप जास्त लाईट वेट असल्यामुळे तुम्ही याला रिॲप्लिकेशनसाठीही वापरू शकता. स्किन टाइपमध्ये मी हे फॉक्सटेलचं गोल्डन आवर ग्लो सनस्क्रीन तुम्हाला सजेस्ट केलं होतं, जे थोडंसं क्रीमी टेक्स्चरमध्ये मिळतं. त्याचबरोबर नेक्स्ट ऑल स्किन टाइपसाठी हे असणार आहे केअरचं नायसिनामाइड ऑइल बॅलन्स फ्लुइड सनस्क्रीन. 50 ग्रॅमची ट्यूब तुम्हाला ₹499 ला मिळते, जी की ऑल स्किन टाइपसाठी आहे आणि तुम्हाला खूप छान यामध्ये इन्ग्रीडियंट्स मिळतात आणि खूप जास्त प्रोटेक्शन तुम्हाला या प्राइस रेंजमध्ये मिळतं. सो नेक्स्ट सनस्क्रीन मी इथे तुमच्यासोबत शेअर करणार आहे डॉक्टर शेथचं ओट्स सेरामाइड सेन्सिटिव्ह स्किन सनस्क्रीन. यामध्ये तुम्हाला SPF 50 प्लस PA 4 टाइम्स प्लस असं रेटिंग मिळतं, जे तुमच्या स्किनला प्रोटेक्ट करतं UVA, UVB रेजपासून, त्याचबरोबर इन्फ्रारेड रेजपासून. हे स्पेशली डिझाइन केलेलं आहे सेन्सिटिव्ह स्किन टाइपसाठी. हे या सनस्क्रीनमध्ये 1% ओट्स एक्स्ट्रॅक्ट आणि 1% सेरामाइड कॉम्प्लेक्स आहे, ज्यामुळे तुमच्या स्किनला सूद होण्यासाठी हेल्प होते. स्किनवर कसल्याही प्रकारचा रेडनेस असेल, इरिटेशन असेल किंवा सेन्सिटिव्ह स्किनला असे प्रॉब्लेम्स होतात, इचिंग वगैरे होते, तर ते ओट्स एक्स्ट्रॅक्टमुळे होत नाहीत आणि तुमची स्किन खूप जास्त स्मूथ आणि काम होते. तसेच तुमच्या स्किनला स्किन बॅरियर जर कॉम्प्रोमाईज झालेलं असेल, तर अशा वेळी तुमच्या स्किन बॅरियरला रिपेअर करण्यासाठी हे हेल्प करतं. याचे इन्ग्रीडियंट्स मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. अप्लाय केल्यानंतर तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता. थोडंसं लिक्विड टाइप, म्हणजे खूप जास्त क्रीमी असं टेक्स्चर नाहीये किंवा हे जेल बेस नसल्यामुळे तुम्ही बघू शकता खूप इझिली ब्लेंड होतंय आणि कुठल्याही प्रकारचं व्हाईट कास्ट याने सोडलेलं नाही. स्किनला खूप जास्त काम इफेक्ट याच्यामुळे होतो. तुम्ही अप्लाय केल्यानंतर 1 ते 2 मिनिटांमध्ये हे खूप छान स्किनवर सेट होतं. ओट्स एक्स्ट्रॅक्ट आणि सेरामाइड कॉम्प्लेक्स असल्यामुळे तुमच्या स्किनला हायड्रेट ठेवणं, मॉइश्चराइज ठेवणं आणि हील करण्याचं काम हे सनस्क्रीन तुम्हाला करतं. हे स्पेशली सेन्सिटिव्ह स्किनसाठी डिझाइन जरी केलेलं असेल, तरी जर तुमची खूप जास्त एक्सेस ड्राय स्किन असेल आणि रेडनेस वगैरे इचिंग असे फ्लेकी स्किन असेल, अशा वेळी तुम्ही या सनस्क्रीनला यूज करू शकता. हे तुमच्यासाठी सुद्धा छान वर्क करेल. ओट्स अँड सेरामाइड सेन्सिटिव्ह स्किन सनस्क्रीन हे 50 ग्रॅमची ट्यूब तुम्हाला ₹499 ला मिळते, जी तुम्ही यूज करू शकता. अफोर्डेबल रेंजमध्ये तुम्हाला खूप जास्त प्रोटेक्शन या सनस्क्रीनमुळे मिळतं. त्याचबरोबर आणखी एक सनस्क्रीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे गार्नियरचा. सो नेक्स्ट सनस्क्रीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे गार्नियरचं न्यू सुपर UV इन्व्हिजिबल सिरम सनस्क्रीन विथ व्हिटॅमिन सी. यामध्येही तुम्हाला व्हिटॅमिन सी जे स्किन ब्राईटनिंग इन्ग्रीडियंट आहे ते ॲडेड मिळणार आहे. हे सिरम सनस्क्रीन आहे. थोडंसं फ्लुइड याचं टेक्स्चर असल्यामुळे खूप इझिली ब्लेंड होतं. यामध्ये तुम्हाला SPF 50 प्लस सोबतच PA 4 टाइम्स प्लसही मिळणार आहे, जे तुमच्या स्किनला UV रेजपासून प्रोटेक्ट करतं. याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता. फ्लुइड टेक्स्चरचं हे सनस्क्रीन अप्लाय केल्यानंतर तुम्ही बघू शकता थोडंसं वॉटरी आणि फ्लुइड याचं टेक्स्चर आहे. कुठल्याही प्रकारचा व्हाईट कास्ट हे सोडत नाही. खूप इझिली हे ब्लेंड झालेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता कुठल्याही प्रकारचं ग्रीसीनेस फेसवर नाही. थोडीशी ड्यूई फिनिशिंग याची आलेली आहे. सीरम लाइक टेक्स्चर असल्यामुळे सीरम अप्लाय केल्यानंतर जसं फेस लाइक हायड्रेशन किंवा मॉइश्चरायझेशन मिळतं, तसंच या सनस्क्रीनमुळे आपल्याला मिळालेलं आहे. बेसिकली आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत 6 सनस्क्रीन्स शेअर केलेले आहेत. यामध्ये काही ऑल स्किन टाइप प्रोडक्ट होते, काही जे आहेत जेल बेस म्हणजे ऑइल फ्री सनस्क्रीन्स होते, जे ऑइली स्किन टाइपसाठी होते. त्याचबरोबर सेन्सिटिव्ह स्किनसाठीही मी इथे सनस्क्रीन्स तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. या सर्व सनस्क्रीन्समध्ये काही गोष्टी कॉमन होत्या, जसे की हे सर्वच सनस्क्रीन PA 4 टाइम्स प्लस रेटिंग यामध्ये होतं. त्यानंतर SPF 50 प्लस यामध्ये होतं. त्याचबरोबर हे कुठल्याही प्रकारचं व्हाईट कास्ट तुम्हाला देत नाहीत. नॉन ग्रीसी फॉर्म्युला आहे आणि खूप लवकर ॲब्झॉर्बही होतं. त्यानंतर हे सनस्क्रीन्स बिलकुल पील होत नव्हते किंवा नॉन ग्रीसी असल्यामुळे तुम्ही मेकअपच्या आधी यूज करू शकता.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे SPF 50+ प्रोटेक्शन मिळण्यासाठी हे सनस्क्रीन वापरताना तुम्हाला काही काळजी घेण्याची गरज आहे. जसं की हे सनस्क्रीन वापरताना तुम्हाला 2 फिंगर रूल जो आहे तो फॉलो करायचा आहे. म्हणजेच तुम्हाला 2 फिंगर फुल ऑफ सनस्क्रीन यूज करायचं आहे आणि तुमच्या फेस आणि नेकला कव्हर करायचं आहे. हे सनस्क्रीन वापरताना एक 10 ते 20 मिनिट आधी तुम्हाला हे सनस्क्रीन अप्लाय करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सन एक्सपोजरमध्ये जायचं आहे. तरच तुम्हाला SPF 50+ प्रोटेक्शन मिळेल. PA 4 टाइम्स प्लस जे रेटिंग यामध्ये तुम्हाला मिळतं, ते तुम्हाला मिळेल आणि तुमची स्किन UVA, UVB रेज अशा हार्मफुल रेजपासून प्रोटेक्ट राहील. त्यानंतर एव्हरी 2 टू 3 अवर्स तुम्हाला ह्या सनस्क्रीनला रिअप्लाय पण करायचं आहे. सनस्क्रीन अप्लाय करण्याचे हे 2-3 रूल तुम्ही फॉलो केले, जसं की तुम्हाला 2 फिंगर फुल ऑफ सनस्क्रीन यूज करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला सन एक्सपोजरला जाण्याच्या 10 ते 15 मिनिट आधी सनस्क्रीन अप्लाय करून त्याला सेट होऊ द्यायचं आहे किंवा तुम्हाला 2 ते 3 तासानंतर सनस्क्रीन रिअप्लाय करायचं आहे. जर तुम्ही हे 2-3 रूल कॉमनली फॉलो केले आणि जर तुम्ही हे रेग्युलर याला फॉलो करत राहिले, तर तुमच्या स्किनचे 70% to 80% जे प्रॉब्लेम्स आहेत, ते पूर्णपणे बंद होऊन जातात किंवा संपून जातात. तुमची स्किन खूप लवकर हील व्हायला लागते आणि जो डिफरन्स तुमच्या स्किनमध्ये दिसतो, हा तुम्हाला रेग्युलर यूजमध्ये दिसायला लागतो. सो येस, आजचा हा व्हिडिओ आपला कंप्लीट झालेला आहे. 6 सनस्क्रीन्स मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेले आहेत. याच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. सो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला कुठल्याही सनस्क्रीन रिगार्डिंग काहीही क्वेरी असेल, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.